तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांची चौकशी आता उद्या होणार असल्याचं कळते आणि खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील यांची ही चौकशी होणार आहे। चौकशींची ही वेगवेगळी सत्र आता दिग्विजय पाटील यांची असणार आहेत। उद्या खारगे समितीसमोर चौकशी आहे आणि खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील उपस्थित राहत आहेत का, चौकशी दरम्यान काय नेमके खुलासे होतात यावर आपले लक्ष असणार आहे। झी 24 तासनं उघडकीला आणलेलं आहे पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरणे नोंदणी दस्त रद्द झालेला असला या प्रकरणातला तरी अमेडिया कंपनीनं 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी ही अजूनही भरलेली नाहीये आणि त्यामुळे पुणे जिल्हा मुद्रांक शुल्क कार्यालयानं आता या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांना आज सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ते या सुनावणीला हजर राहणार नाहीत आणि त्यांचं हायकोर्टातले जे वकील आहेत प्रशांत पाटील आज मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांसमोर अमेडिया कंपनीची बाजू मांडणार आहेत असं कळतंय। पुणे जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये यासंबंधीची सुनावणी होणार आहे। दरम्यान मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी काल अटक केली। तिला आता आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल। मात्र दिग्विजय पाटील यांच्या चौकशीमध्ये आता ते एकतर चौकशीला हजर उद्या खारगे समितीसमोर येणार का आणि आज मुद्रांक शुल्क विभागानं जे त्यांना बोलावलेले त्यासाठी त्यांचे वकील येणार असल्याचं कळतंय। काय नेमक्या सगळ्या अपडेट्स आहेत दिग्विजय पाटील यांच्या संदर्भातल्या आणखी जाणून घेणार आहोत। या संदर्भातले सविस्तर तपशील आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। निलेश, शीतल तेजवानीच्या अटक सत्राबाबत आपण सगळी सखोल माहिती पाहिली, आज कोर्टात हजर केलं जाईल। आता प्रश्न आहे तो दिग्विजय पाटील यांच्या चौकशी संदर्भातला। आज नेमक्या या संदर्भातल्या पुण्यामध्ये काय काय घडामोडी असणार आहेत? अनुपमा, पहा, या प्रकरणामध्ये म्हणजे पहिली जी तक्रार जी झाली ती 19 नोव्हेंबरला शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनी। आता अमेडिया कंपनीचे दोन भागीदार आहेत, एक दिग्विजय सिंग पाटील आणि दुसरे पार्थ पवार। या प्रकरणामध्ये 19 नोव्हेंबरला दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावण्यात आली खारगे समितीला समोर राहण्याची, मात्र त्यावेळेस ते उपस्थित राहिलेले नाहीत। त्यांनी 28 तारखेपर्यंतची मुदतवाढ मागितली, ती त्यांना देण्यात आली। मात्र आता दुसरी बाजू या प्रकरणातली जे राज्य मुद्रांकन शुल्क विभाग आहे त्याची फसवणूक केलेली आहे। जे इरादा पत्र असतं किंवा मुद्रांकन शुल्क विभागाकडून जे कर माफीचे प्रमाणपत्र असतं ते न घेता त्यांनी मुद्रांकन शुल्क केलेलं आहे। त्याच्या चौकशीसाठी आता जिल्हा मुद्रांकन शुल्क विभागाने त्यांना नोटीस पाठवलेली आहे। ही तिसरी नोटीस आहे दिग्विजय पाटील सिंग यांना। त्यामुळे आज दिग्विजय पाटील सिंग या निबंधक जे जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये हजर राहणार का हे महत्त्वाचं असणार आहे, कारण खारगे समितीसमोर ते अद्याप उभे राहिलेले नाही किंवा त्यांच्यासमोर त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही। त्या ठिकाणी त्यांनी आपले वकील देऊनच आपलं म्हणणं मांडलेलं आहे। या ठिकाणी पण आज जी सुनावणी होणार आहे किंवा आज त्यांना जी बाजू मांडण्याची वेळ दिलेली आहे ती फार महत्त्वाची असणार आहे, कारण या प्रकरणामध्ये मुद्रांकन शुल्क जे आहे ते त्यांनी चुकीच्या पद्धतीने माफ केलेले या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जे उद्योग संचालन जे आहे उद्योग संचालनाकडून इरादा पत्र घेतल्यानंतर मुद्रांकन शुल्क माफीसाठी काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, काही कागदपत्र द्यावे लागतात, मात्र ती स्टेप न करता त्यांनी थेट मुद्रांकन शुल्क जे आहे ते माफ करून घेतलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये मुद्रांकन शुल्काचा जो अहवाल आहे किंवा सुनावणी आहे ती या प्रकरणातली महत्त्वाची मानली जाते, कारण या प्रकरणाला सुरुवातच मुद्रांकन शुल्क विभागापासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज दिग्विजय पाटील हे त्या समितीसमोर राहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात आता सूत्रांनी माहिती दिली आहे की ते आपल्या वकिलामार्फत उभे राहतील, मात्र या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे आणि हाच पाठपुरावा निलेश आपल्यालाही करायचा आहे। त्यामुळे आज ते निबंधक कार्यालयामध्ये येत आहेत का की वकीलच त्यांची बाजू मांडणार हे आपल्याला पाहायचे। जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेले होते।